तर एका बाजूला आपण बघतोय महागणपती चिन्नेर संघ आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय जय दुर्गा रोहिंजन संघ एकमेकांसमोर उभे टाकलेत। दोन्ही बलाढ्य संघ, एक उरण तालुक्यातील तर एक पनवेल तालुक्यातील हे दोन्ही संघ आपण इथे मात्र बघतोय। तर कोण बाजी मारणार ही येणारी वेळच सांगणे, परंतु दोन्ही बलाढ्य संघ आहेत, मोठे मोठे फलंदाज आणि चांगले गोलंदाज त्यांच्यामध्ये भरणा इथे मात्र पाहायला मिळतोय आपल्याला। तर दोन सलामी आपण बघतोय चिरनेर संघाकडून। तर चिरनेर संघाचा 12वा प्रतिनिधी इथे यायचा आहे, संपूर्ण ड्रेस कोड असेल त्यांनी इथे समोरच्या कक्षामध्ये यायचं आहे, लगेच स्पीड अप करायचा आहे, सामना चालू करायचा आहे। अजून 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत, अजून एक सामना आपल्याला इथे मात्र खेळवायचा आहे। चला आयोजक आहेत तर पाहिजे ती कामं आपल्याला इथे मात्र करावी लागतील। हा अलंकार भोपी साहेब सांगतायत की जी कामं नेमून दिले त्याच्या पलीकडे सुद्धा जाऊन आपल्याला कामं करावी लागतील, कारण आयोजन तेवढं सुरेख आपल्याला इथे मात्र पाहायला मिळते। टाळ्या वाजवायच्यात आयोजकांसाठी। तर सुरेख शृंखला आपल्या भेटीला इथे मात्र पाहायला मिळते। आजचा 3रा दिवस या सामना ऑन होतोय। स्ट्राइक एंडला आपण बघतोय साहिल चव्हाण आणि नॉन स्ट्राइक एंडला ऋषी नारंगी आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज वापरला जातोय प्रणव पाटील। पहिला चेंडू फुल टॉसचा चेंडू आहे, एज लागली जाते, तिथे सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। निश्चितच तो क्षेत्ररक्षण नसता तर निश्चित चेंडू गेला असता थर्डमॅन क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी, परंतु सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि श्री गणेशा होतोय। रोहिंजन संघाचा 1 धावेनी, चिरनेर संघाचा 1 धावेनी आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय। तर साहिलने मात्र अकाउंट ओपन केलाय। आता नॉन स्ट्राइक एंडला असणारा फलंदाज ऋषी नारंगी मात्र स्ट्राइक एंडला जातोय। पुढचा चेंडू पुन्हा एकदा आतली कडा घेऊन बॉल गळी क्षेत्रामध्ये गेलाय, परंतु हा निर्धार चेंडूची सांगता होती। डॉट चेंडू येतोय, गोलंदाज सुरेख गोलंदाजी करतोय प्रणव। 2 चेंडू आतापर्यंत फेकलेत, सुंदर फेकलेत। तर 4 षटकांचा खेळ आहे, 24 चेंडूंचा खेळ आहे। कितपत धावा गोला करणार इथे मात्र यस पंच आमच्याकडे वळतायत। अवांतर आता मात्र कुठेतरी लाईन आणि लेन बिघडती गोलंदाज प्रणव याची आणि अवांतर चेंडू घोषित करतायत पंच। तर रोहिंजन संघ इथून किती धावा धावपलकावर लावणार या 24 चेंडू मध्ये? इच कव्हर डावीला चेंडू उडवलाय, 1 बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातो आहे आणि 1च धाव इथे मात्र मिळेल। तर ह्यानंतरचा सामना असेल खारकोपर आणि अजनबी वोवले, या दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे आणि ही इनिंग संपायच्या आता आपण यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी। तर धावपलकावर धावा आपण बघतोय 3 धावा, एकेरी दुहेरीवर भर दिली जातीये। पॉवर प्लेचं षटक आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय। इथे मात्र फटका सजवलाय, चेंडू जाईल सीमा रेखा पार, पहिला षटकार येतोय। फलंदाज साहिल झपाट्याने धावसंख्या जाईल 9 धावसंख्येवर। पहिला षटकार खेचतो या सामन्यातील। कालच्या दिवसात आपण बघितलं धाकटा खांदा संघ आणि त्याच्या आधी
शुकर संघाने मजल मारली आहे सुपर 4 मध्ये. आता सुद्धा ब्लॉकर बाजार चेंडू होता, लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू खेळून काढलाय, तिथे मात्र एक धाव पूर्ण केली जाईल. एकेरी दुहेरीवर भर दिला जातोय. धाव संख्या 10 धावा धावफलकावर. साहिलने मात्र एक षटकार खेचलाय, उणीवा स्पष्ट केल्यात. प्रणवने मात्र चांगली गोलंदाजी केली होती, परंतु एक षटकार सोडला तर सुरेख गोलंदाजी अद्यापर्यंत पाहायला मिळाली आहे. पुढचा चेंडू प्रणव याचा, पुन्हा एकदा चेंडू उडवलाय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, तिथे क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण केली जाईल. आणि षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावर आपण इथे मात्र बघतोय. 11च्या सरासरीने इथून मात्र वाटचाल करतोय तो म्हणजेच रोहित संघ. चेन्नई संघाने नाणेफेक जिंकून इथे मात्र आमंत्रित केलं होतं फलंदाजीसाठी आणि ते आमंत्रण इथे मात्र स्वीकारलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावर. जय दुर्गा रोहित संघ. पुढचा चेंडू एज लागली पुन्हा एकदा, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाईल. गोलंदाज दुसरं षटक घेऊन येतोय प्रथम घरत. पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅच रोहित संघाकडून. सध्या तरी चांगलं क्रिकेट, संत क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळतोय. प्रथम याचा पुढचा चेंडू असेल साहिल साठी आणि आता मात्र चेंडू उडवलाय लॉंग ऑन रिझन मध्ये. चेंडू जाईल सीमा रेखा पार. आणखी एक षटकार येतोय. काही लाजवाब बॅटिंग इथे मात्र पाहायला मिळतीये. फलंदाज साहिल याची हा दुसरा षटकार खेचतोय. धाव संख्या 18 धावा धावफलकावर. 18 धावा धावफलकावर. सुरेख फलंदाजी, सुरेख फटकेबाजी पाहायला मिळतीये. 2 षटकाच्या साह्याने इथे मात्र साहिल नामक फलंदाज डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे आणि सुरेख फटकेबाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र प्रथम घरत प्रेशर मध्ये आले असेल, कमबॅक करावा लागेल प्रथम याला. फुल टॉस मध्ये चेंडू आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण केली जाईल. 19 धावा धावफलकावर. सुरेख आयोजन आपल्याला इथे मात्र पाहायला मिळत आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुलवर पद्धतीचा चेंडू होता, खोदून काढला. थोडस एज लागले ते चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात जाईल तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण केली जाईल. या एका धावेनी धावसंख्या 20 धावा धावफलकावर. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना पुढचा चेंडू प्रथम याचा साहिल साठी. साहिल मात्र चांगला फलंदाज, तडाखेबाज फलंदाजी पाहायला मिळाली आहे. लेग साईडच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल परंतु एकाच धावेवर इथे मात्र समाधान मानावं लागेल. आपण बघतोय आमचे समालोचक शेखर पाटील असतील, गुलशन असतील. ह्या 3 दिवसात त्यांचा सुंदर आवाज आपल्याला पाहायला मिळाला. 21 धावा धावफलकावर आहेत. तसेच आमचे पंच संतोषजी चौधरी असतील, प्रवीण पवार आणि
बंटी म्हात्रे असे नामवंत पंच आणि राजेंद्र काजले सर हे आमचे नामवंत पंच इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता पंच आमच्याकडे बोलतायत. हा अवांतर चेंडू घोषित करतायत. 22 धावा धावफलकावर. अजून एक सामना आपल्याला या दिवसातील होणं बाकी आहे, या रात्रीतील होणं बाकी आहे. खारकोपर संघ आणि अजनबी ओले संघ या दोन संघादरम्यान हा पुढचा सामना होईल. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी, चांगला कमबॅक पाहायला मिळाला प्रथमेच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. षटक क्रमांक दुसरं संपलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा धावफलकावर आपण बघतोय. चिरनेर संघ, उरण पट्ट्यातील हा चिरनेर संघ. चला स्पीडअप करायचंय. चला स्पीडअप करायचंय. लवकरात लवकर आपल्याला सामने संपायचे. तर निश्चितच अप्रतिम खेळ पाहायला मिळतोय दोन्ही संघाकडून. 11च्या सरासरीतून इथून मात्र वाटचाल करतोय तो म्हणजेच चिरनेर संघ. 22 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. 2 षटकांचा खेळ संपलाय. उर्वरित 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 12 चेंडू मध्ये कितपत धावा गोळा करणार, कितीचं टार्गेट इथे मात्र सेट करणार ते म्हणजेच रोहितजन संघासमोर. बराच वेळ बोललं गेलं निघत ब्रेक मिळाला आहे तो म्हणजेच रोहितजन चिरनेर संघाला. तर इथून मात्र रोहितजन संघ हे पुढची 2 षटकं कशा प्रकारे फेकणार. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. एक उरण पट्ट्यातील संघ आहे तर एक पनवेल तालुक्यातील संघ आहे. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज आशिष. एज लागले, टॉप एज लागला होता. क्षेत्ररक्षक अडवतील, फेकतील तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण केली जाते. साहिल हा फलंदाज होता. आता आपण बघतोय ऋषी नारंगीकर याच्या माध्यमातून अजून एकही चौकार षटकार पाहायला मिळाला नाहीये. 2 षटकार खेचले ते म्हणजेच साहिल याने. आता मात्र ऋषी याला कुठेतरी धूर हातात घ्यावे लागतील, मोठे फटके खेचावे लागतील. जर 45 ते 40च्या घरात पोचायचं असेल तर मोठे फटके मारावे लागतील. यस, बॅट तर फिरवली होती, चेंडू टप्पा पडले तर काहीसा खाली राहिलाय आणि सुरेख चेंडू इथे मात्र फेकला गेला. गोलंदाज आशिष पाटील याच्या माध्यमातून निर्धाव चेंडू सांगता होते. धावसंख्या तिथे स्थिर. धावसंख्या आपण बघतोय 23 धावा धावफलकावर. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्जा शिवडोन यांकडून आणि इथे मात्र काहीच फटका सजवलाय. क्रिकेटचं सौंदर्य, क्रिकेटची मादकता दाखवणारा हा फटका. जशा प्रकारे के. राहुल फटका खेचतो तसा हा फटका खेचलाय तो म्हणजेच फलंदाज ऋषी नारंगीकर याच्या माध्यमातून 6 धावा वसूल करतोय. धावसंख्या जाईल 29 धावा धावफलकावर. प्रथमला आशिषला मात्र विचार करायला, चांगल्या आव्हानाकडे वाटचाल करत असताना सुरेख फटका, थांबून मारलेला चेंडू आणि पुरेपूर 6 धावा वसूल करतोय. 6 धावा इथे मात्र साहिल काय फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. त्याच्या इनिंग मधला हा तिसरा षटकार इथे मात्र पाहायला मिळतोय. धावसंख्या जाईल 37च्या घरात. चिरनेर संघ अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळते. अजूनपर्यंत एकही विकेट घेण्यात इथे मात्र यश आलं नाहीये रोहितजन संघाला. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं परंतु तो निर्णय चुकीचा ठरतोय की काय, कारण तिसरं षटक प्रगतीवर असताना इथे मात्र 37 धावा धावफलकावर लागतायत. 3 षटकांचा खेळ संपलाय. 37 धावा धावफलकावर आपण बघतोय. पहिल्या षटकात आल्या 11 धावा, दुसऱ्या षटकात सुद्धा 11 धावा आल्या आणि या षटकात आपण बघितल्या 15 धावा धावफलकावर. म्हणजे टोटल धावसंख्या धावफलकावर आपण बघतोय 37 धावा. आता शेवटचं षटक असेल, 6 चेंडू शेवटचे असतील.
या 7 चेंडूमध्ये कितपत धावा गोला करणार? फलंदाज आपण बघतोय ऋषी नारंगीकर, इथे मात्र फलंदाजी मार्कवर तयार. नवीन आलेला गोलंदाज प्रतीक पाटील, ते मात्र सन्मान दिला जातोय. पहिल्या चेंडूवर सन्मान दिला जातोय, तो म्हणजेच 1 धाव इथे मात्र केली जाते पूर्ण. या एका धावेने धावसंख्या 38 धावा धावफलकावर. आता मात्र साहिल हा मोठा फलंदाजचा स्ट्राईक एंडला येतोय. 3 षटकार खेचून मैदानात उपस्थित आहे. स्ट्राईक एंडला आलेला फलंदाज आहे. अजूनही एक विकेट घेण्यात इथे मात्र यश आलेला नाहीये, तो म्हणजेच रोहितच्या गोलंदाजांना. आणि ही ओव्हर किती मोठी असेल, किती धावा येणार, की कमबॅक करणार, तो म्हणजेच रोहित संघ. लोकल परिसरात चेंडू होतो, ऑफसाईडच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय, तिथे क्षेत्ररक्षक आहे, तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल, फेकी खराब आहे आणि इथे मात्र धावचीच्या रूपात फलंदाज बाद होईल. साहिल याच्या पारीचा अंत. जितेश याने अचूक थ्रो फेकला आणि इथे मात्र तंबूचा रस्ता मोकळा करून दिलाय, तो म्हणजे साहिल याला धावचीच्या रूपामध्ये पहिला आदरा बसतोय, तो म्हणजेच चिरनेर संघाला. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय, विवेक हातनोलकर. वनडाऊनला जाणारा हा प्लेअर विवेक हातनोलकर कशी फलंदाजी करणार? अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 4 चेंडूमध्ये कितपत धावा गोला करणार? कारण सुरेख फलंदाजी पाहायला मिळाली चिरनेर संघाची. अद्यापर्यंत आपण बघितलं 38 धावा धावफलकावर लागतायत. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 4 चेंडूमध्ये किती चौकार आणि किती षटकार खेचणार आहेत फलंदाज? का कमबॅक करेल तो गोलंदाज प्रतीक पाटील, मॅन फ्रॉम रोहिंजन. दोन्ही संघ बलाढ्यात, दोन्ही संघाची ताकद आपण बघितली आहे. यस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता विवेक हातनोलकर याचा. तिथे मात्र थोडस लूज फिल्डिंग पाहायला मिळाली आणि एका धावेला मात्र दुहेरी धावेत कन्वर्ट केलंय. चांगली रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळते या 2 फलंदाज दरम्यान. या 2 धावेने धावसंख्या जाईल 41 धावा धावफलकावर. 41 लॉस ऑफ 1 विकेट. इथे मात्र चिरनेर संघ. अजूनही उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. टीम मीटिंग कमी करायची, स्पीड अप करायचं, सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. या सत्रातील शेवटचे 3 चेंडू, या 3 चेंडू मध्ये कितपत धावा गोला करणार चिरनेर संघ? समोर गोलंदाज आपण बघतोय प्रतीक पाटील, कर्णाला एंड करून गोलंदाजी करण्यासाठी आणि सरळ फटका उचललाय. चेंडू जाईल सीमारेखा पार, षटकारासाठी 6 धावा येतील. फलंदाज विवेक हातनोलकर पहिला षटकार खेचतोय आपल्या संघासाठी. धावसंख्या जाईल 47 धावा धावफलकावर. 47. पुढचा चेंडू कमबॅक करायचे, एज लागली जाते, चोख प्रत्युत्तर. कभी तेरी तो कभी मेरी गोलंदाज दाखवून देतोय. एक षटकार खेचल्यानंतर त्याने मात्र चांगला टप्पा नियंत्रण पाहायला मिळालं गोलंदाज प्रतीक याचं आणि तंबूचा रस्ता मोकळा करून दिला जातो. विवेक हातनोलकर बॅक टू द डगआउट. विवेक बाद झाल्यानंतर आपण नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय परेश परदेशी. प्रतीकचा पुढचा चेंडू असेल परेशसाठी. 47 47 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू असेल. या स्लोवर पदचा चेंडू होता, परेशला समजला नाही आणि शेवटचा चेंडू निर्धाव फेकतोय. 47 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत आणि 48 धावांची गरज असेल मैदानात, ती म्हणजेच रोहिंजन संघाला. तर मी विनंती करतो
खारकोपर संघ आणि अजनबी ओवले संघाला की आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. या पुढचा सामना आपला असेल, हा शेवटचा सामना असेल आजच्या दिवसातील. तर या सत्रातील पुढचा चेंडू पडण्या अगोदर आपण यायचं आहे. तर ह्या पुढचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मी आमंत्रित करतो आमचे लडके शेखरजी पाटील यांना. चला टॉससाठी दोन्ही टीमचे कर्णधार उपस्थित झालेत. मी मंगेश दादा वाकडीकरांना विनंती करतोय आपण टॉस करायचा. नमो चषक ही स्पर्धा आपण पाहताय खारघरच्या मैदानावर सुरू आहे. टॉस केला जातोय, जिंकलाय अगदी टॉस खारकोपर टीमना. ए पूल मधील तुम्हाला अंतिम मॅच पाहायला मिळेल. एका बाजूला खारकोपर, दुसऱ्या बाजूला अजनबी ओळे अशी मॅच असेल. टॉस खारकोपरनं जिंकलाय. जसा सामना संपेल तसा आपण जो डिसिजन असेल त्याच्यावर अंमल करा. मंगेश दा वाकडीकर यांना आपण पाहिलं नमो चषकामध्ये खारघरच्या मैदानावर अगदी श्रीराम क्रिकेट संघ तिथे खेळत होता. त्या संघाचं मनोबल वाढवत असताना तिथे आपण त्यांना पाहिलं. काय लाजवाब खेळ राहिला. अगदी रोशन दादा आपण पाहिलं ना, तर काल असा खेळ इथे होणं महत्वाचं होतं सुदर्शन, परंतु ते झालं नाही. थोड्याशा चुका झाल्या होत्या, चुका सुधारल्या गेल्या आणि त्यानंतर काय जबरदस्त खेळ. बंगारपाडा टीम, वहाल टीम आणि त्यानंतर आपण पाहिलं तर चांगल्या चांगल्या संघाला अगदी धूल चारत असताना अगदी अंतिम मध्ये तिसऱ्या मॅच मध्ये वहाल संघासमोर एक चेंडू आणि 2 धावेची गरज असताना अगदी तो झेल टिपला आणि तो मात्र अगदी शिरडोन संघ आपण पाहिला तर त्या स्पर्धेमधून अगदी बाहेर झाला. परंतु मी म्हणेन खूप चांगला खेळ. या खेळीची गरज आहे. मी म्हणेन अगदी त्या खेळीची गरज आहे टीमला. आणि मग जर आपण विचार केला ना, तर जो खेळ 5-6 वर्षापूर्वी श्रीराम क्रिकेट संघाचा या विभागामध्ये होता, अगदी त्या संघाचं नाव अगदी उंचीवर होतं. बरेचशा नामांकन त्या संघाने पटकावलेत आणि पुन्हा एकदा ती ट्रॅक पकडणं आणि त्या ट्रॅकनं चालणं, अगदी गावाच्या नावासाठी चांगला खेळ करणं हे शिरडोनपाडा टीमसाठी आणि अगदी आपण पाहताय जो श्रीराम क्रिकेट संघ एक जुना संघ आहे त्यांच्यासाठी अगदी खूप महत्वाचा आहे. त्यांना पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊ. चांगला अगदी खेळ सातत्यानं संतोषजी चौधरी सर सुद्धा अगदी त्यांच्या पाठीशी, दीपक गिभोपी असतील, अगदी बरेचसे अगदी तुम्ही पाहताय आणि मग त्या सर्वांच्या अगदी मार्गदर्शनानं हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. मॅच लावतीये सुरुवात. अगदी जाऊया मॅचच्या दिशेनं आणि सामना तुम्ही पाहू शकाल. एका बाजूला अगदी आपण पाहतोय श्री महागणपती चिरनेर संघ आणि त्यांच्या बरोबरीनं जय दुर्गा रोहिंजन संघ, गेल्या वर्षीचा चॅम्पियन संघ. बाईक सुद्धा पटकावली. चला स्पीडअप करायचा. चिरनेर संघ चला स्पीडअप करा, मॅचला सुरुवात करा. 4 षटकं आव्हान ठेवले टोटल 48 धावेचा. 12ची सरासरी प्रति षटकामागे. पहिला चेंडू उत्तरार्धामध्ये. दुसऱ्या सत्राला सुरुवात. पहिला चेंडू टाकला. गोलंदाज आपण पाहताय
ऋषी नारंगीकर आपण पाहताय. पहिली धाव आपण पाहताय लेगबाईची पाहायला मिळाली आणि या एक धावेने संघाचा अकाउंट एक धावेने ओपन केलं जात आहे. सलामीची जोडी प्रतीक पाटील प्रणव पाटील तुम्हाला पाहायला मिळेल. एक दर्जेदार खेळाडू म्हणून या नामचीन जोडीकडे पाहिलं जात आहे आणि ती सलामीला लीड करताना कसा खेळ असेल. 48चं टार्गेट. इथून मात्र बेस्ट टायमिंग स्ट्रोक, फटका फसला. शॉट कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चुकी होणार नाही. झेल मात्र टिपला गेलाय आणि इथून मात्र पहिला धक्का लागतोय. बिग विकेट अगदी आपण पाहते मिळवली जातीये आणि फलंदाज प्रणव पाटील हा खेळाडू मात्र बाद झालाय. अगदी चेंडू आपण पाहिला तर चांगला टाकला. त्या चेंडूवर मात्र प्रॉपर टायमिंग करू शकला नाही. फटका मात्र फसला आणि मग त्यानंतर झेल टिपलाय आणि प्रणव हा खेळाडू मात्र बाद झालाय. पहिला धक्का जयदुर्गा रोंजन टीमला. टीमची धाव संख्या 1. 2 चेंडूचा खेळ संपला. 1 गडी बाद 1 अशी धाव संख्या तुम्हाला पाहायला मिळेल. नवीन बॅट्समन अगदी मैदानामध्ये येतोय. विक्रम पाटीलला आपण पाहताय. खूप चांगली स्पर्धा तुम्ही एन्जॉय करताय. युवा क्रांतीवीर DK ट्रॉफी तुम्ही पाहू शकाल. अद्याप क्रांतीवीरांच्या 142व्या पुण्यतिथी निमित्त ही स्पर्धा नियोजन तुम्हाला पाहायला मिळत आहे आणि अगदी तिसरी रात्र आणि त्या तिसऱ्या रात्रीला मात्र सुरुवात झाली आणि त्यानंतर आता मात्र हा चिरनेर आणि रोहिंजन अशी मॅच तुम्ही पाहताय. जो जिंकेल त्याला पुन्हा एकदा उद्याच्या दिवसामध्ये खेळण्यासाठी संधी मिळणार आहे. अगदी पुन्हा एकदा त्याला एक चान्स असेल. परंतु त्यामध्ये जर आपण पाहिलं तर आणखी एक आजचा मॅच बॅलन्स आहे, तो म्हणजे ओवळे विपक्ष खारकोपर अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. हा चेंडू आपण पाहताय. अगदी आपण पाहतो कट करण्याचा प्रयत्न होता, छेडछाडी केली गेली तिथं, बॅटला स्पर्श केलाय आणि मग त्यानंतर निराश झालाय. बघा बॅट्समन आउट झालाय, विकेट जाती आहे आणि फलंदाज मात्र विक्रम मात्र बाद झालाय. आलेला नवीन खेळाडू तिसऱ्या क्रमांकावर आपण पाहताय विक्रम पाटील बाद झालाय. निराश आहे, स्वतःवर अगदी नाराज पाहायला मिळतोय. कारण 48 धावा जमवत असताना अगदी चांगली खेळी करणं महत्वाचं होतं, धावा जमवणं महत्वाचं होतं, ते करू शकला नाही आणि गेल्या पावली त्याला माघारी परतावं लागतंय. इथून मात्र धक्का दुसरा रोहिंजन टीमला. विक्रम पाटील नवीन बॅट्समन आशिष पाटीलला आपण पाहताय मैदानामध्ये येतोय. चांगली गोलंदाजी हाताळत असताना गोलंदाज आपण पाहताय ऋषी नारंगीकरला आपण पाहताय. चांगलं अद्यापपर्यंत त्याचं षटक राहिलंय. टोटल चेंडू त्यानं अद्याप फेकलेत. 4 चेंडूचा खेळ अगदी झालाय. धाव संख्या टोटल 1च धाव पाहायला मिळत आहे. यशस्वी षटक सध्याच्या घडीला मी म्हणेन पॉवर प्लेचं षटक आहे. अगदी बंधनकारक मांडणदारी पॉवर प्ले आणि त्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करताना ऋषी नारंगीकर आपल्या टीमसाठी तुम्ही त्याला पाहू शकाल. हा चेंडू आपण पाहताय अगदी चांगलं क्षेत्रक्षम पाहायला मिळालं आणि त्यानंतर मात्र मिळाली. या चेंडूवर आपण पाहिलं तर अगदी डॉट चेंडू पाहायला मिळतोय. इथून मात्र या चेंडूवर 1 धाव आली. धाव संख्या आता 2 धावा आल्या आणि टोटल धावा आता 3 धावा पाहायला मिळत आहेत. अगदी सुदर्शन पाहिलं तर 48चं टार्गेट असताना पहिल्या षटकामध्ये 3 धावा, 2 गडी बाद झाले. 48 धावा करायच्या होत्या, आता राहिल्या 18 चेंडू आणि आता 45 धावा. म्हणजे सरासरी वाढली. जी 12ची होती ती आता जाऊन पोहोचली 15ची. म्हणजे 15च्या सरासरीनं करायचे आता त्या 45 धावा टीम रोहिंजन संघाला. अगदी या मॅच मध्ये जर आपलं अस्तित्व टिकवायचं असेल, उद्या पुन्हा एकदा या मॅच मध्ये जर खेळायचं असेल तर त्यासाठी आता
येणारे चेंडू आपण पाहू शकाल टोटल 18 चेंडू आणि 45 धावेची गरज. दुसरे षटक आणि त्यामधील पहिला चेंडू आपण पाहत आहे. गोलंदाज विवेक हातनोलकर सज्ज झालाय आणि त्याचा पहिला चेंडू आपण पाहिला असेल. अगदी चांगल्या पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला आणि त्याच्यावर मात्र डॉट आलाय. येणारी 17 चेंडू आणि 45 धावेची गरज. हा चेंडू पुन्हा एकदा चांगला, अगदी चांगला चेंडू जसा पडला तसा पार्लर सरळ निघालाय, यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावलाय आणि त्यानंतर येतोय हा डॉट चेंडू. धावसंख्या टोटल स्थिरावलेली आहे 4 धावा. 4 रन्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 4 धावा धावपलकावर 3 धावा धावपलकावर जोडल्या जात आहेत. अगदी मास्टर कुक आमचे रविराज ठाकूर, मास्टर कुक रविराज ठाकूर तुम्ही यांना पाहू शकाल. अगदी व्यासपीठावर येत आहे, त्यांचं आपण स्वागत करूया. अगदी रुचकर जेवण अगदी त्यांच्या माध्यमातून 3 रात्रीमध्ये बनवलंय. चांगलं भोजन आपण पाहताय, खूप चांगली चव आपण पाहिली. त्यांच्या हाताला एक वेगळी चव आहे आणि मग रविराज यांचं स्वागत आहे. आमचे अलंकारजी बोपी यांना तुम्ही पाहू शकाल. अगदी पनवेल युवा मोर्चाचे उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी आपण त्यांना पाहू शकाल आणि ते त्यांना इथे घेऊन आलेत. अगदी उडवण्याचा प्रयत्न आपण पाहताय, परंतु एक सिंगल आली. सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या आता जोडली 5 धावा. 48 धावा करत असताना जी चेन्नई टीमनं बॅटिंग केली त्या बॅटिंगला आता आठवावं लागेल. त्या फटके आता मात्र अगदी समोर ठेवून मात्र तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. षटकार चौकार, चौकार षटकार, मग मोठे फटके धावा कशा जमतील त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. अगदी तुम्हाला जसा चेंडू मेरिटनुसार येईल त्या मेरिटनुसार तुम्हाला खेळावं लागेल आणि धावा जमवाव्या लागतील. जमतायत आता 5, अद्याप 43 धावेची गरज आहे. 43 रिक्वायर्ड्स आपण पाहताय. चेंडूचा जर आपण विचार केला 15 बॉल्स. हा चेंडू आपण पाहताय अगदी वेगवान, तेज तर्रार, बॅटची एज लागली, एक टप्पा यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. आलाय हा डॉट येतोय आणि धावसंख्या आता टोटल जर तुम्ही पाहिली तर मग 5च धावा. अद्याप 43 धावा करायच्या. 14 चेंडू आणि 43 धावेची गरज. 14 बॉल्स 43 रन्स. या मॅच मध्ये अगदी रिझल्ट काय असेल, कोणता संघ पुन्हा एकदा उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला येताना पाहायला मिळेल, परंतु इथून मात्र सांगितलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल पंचांचा इशारा आलाय. हा येतोय चौकार टीम रोहिंजनसाठी. 4 धावा आल्या आणि 4च्या बरोबरीने धावसंख्या वेगानं सरकली पुढे. 9 धावा पाहायला मिळतील. चेंडू मात्र संपले. या तो खेळाडू आशिष पाटीलला आपण पाहतोय 4थ्या क्रमांकावर. प्रतीक पाटील अद्यापर्यंत शांत आहे आणि मग ती शांतता आता तुमची एक विस्फोटकामध्ये तुम्हाला कन्वर्ट करावी लागेल. इथून मात्र अगदी आपण पाहताय गलीमध्ये क्षेत्ररक्षक होता, चेंडूला झेल करण्याची प्रयत्न तिथे झाले, परंतु चेंडू मात्र सरळ अगदी समोर पडलाय. एक सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या टोटल जोडली. दुहेरी अंकामध्ये पहिलं दशक धावपलकावर जोडले. 10 धावा. येणारी चेंडू आता 12 आणि करायच्या त्या 38 धावेची गरज आहे.
12 बॉल्स 38 रन्स. अगदी 19च्या सरासरीनं धावा जमवाव्या लागतील. अगदी आपण पाहिलं तर रिक्वायर्ड रन रेट आता वाढत अगदी आपण पाहिलं तर वाढत चाललाय. आणि आस्किंग रन रेट आपण पाहिला, जी धावा संख्या जमवायची होती प्रति षटकामागे आपण पाहिली ते 12, ती फक्त जमली 5च्या सरासरीने 10 धावा. आता मात्र 19च्या सरासरीनं 38 धावा करायच्या आहेत. येणारे 12 चेंडू 38. अगदी गेल्या वर्षी आपण पाहिलं तर याच मैदानावर ज्यांना मालिकावीराची बाईक आपण पाहिली होती, रोहिंजन टीमचा खेळाडू आपण पाहिला होता, प्रतीक पाटीलला आपण पाहिलं होतं. अगदी आपण पाहू शकाल आमचे अलंकार जीओपी आणि त्यांचे सोपान सर अगदी तुम्हाला पाहायला मिळतील. आणि मग एक चांगले दर्जेदार व्यक्तिमत्व आपण पाहताय, त्यांचे खूप जवळचे निकटवर्तीय, अगदी त्यांच्यावर खूप सारा विश्वास तुम्हाला पाहायला मिळतोय. परंतु रोहिंजन संघ जर आपण पाहिलं ना तर अगदी अलंकार आहे त्यांच्या अगदी मित्रांचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि मग काय घडणार आहे, अडचणीमध्ये थोडासा येतोय, परंतु 12 मध्ये 38 धावा. 12-38चं इक्वेशन समीकरण. गोलंदाज सज्ज होतोय रोहित नारंगीकर या वेळेला पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा आलाय, नो चेंडू. आणि त्याच्यावर मात्र अगदी आपण पाहिला तर एकच धावाली नोची. आता मात्र 37 धावा. मी म्हणेन थोडीशी चान्स हुकली की काय. अगदी सुदर्शन बॅट्समनने जर बॅट जर अगदी मी म्हणेन चेंडूवर जर खेळला असता, संपर्क जर जुळला असता, तर एखादा मी म्हणेन षटकार चौकार मिळाला असता. आणि ते अशा पद्धतीनं अशा वेळेला अगदी सोडणं कुठेतरी मी म्हणेन शेवटपर्यंत अगदी रोहिंजन टीमसाठी घातक असेल का. कारण नो आलाय फ्रीडचा चेंडू. पुढचा चेंडू पाहायला मिळेल फ्रीडचा. गोलंदाज सज्ज. फ्रीडचा चेंडू अगदी वेगानं खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. लॉंग ऑफ मध्ये चेंडूला अडवतोय. एक सिंगल येते, सिंगलच्या बरोबरीने आता धावा संख्या टोटल जोडली ती म्हणजे 12 धावा. 36 धावा करायच्या आहेत. 11 चेंडू आणि 36चं समीकरण पाहायला मिळत आहे. 11 मध्ये 36 म्हटलं तर थोडासा अवघड आहे, कारण अगदी रात्रीचा खेळ आणि त्यामध्ये प्रॉपर जर टायमिंग जोडलं झालं तर षटकार चौकार, नाहीतर मग विकेट डॉट. हा फटका पाहायला मिळतो आहे, परंतु क्षेत्ररक्षक तिथे अगदी आपण पाहू शकाल उभा होता आणि त्यानं मात्र इथून टिपलाय झेल. आणि जो खेळाडू प्रतीक पाटील, ज्याच्यावर विश्वास होता, ज्यानं संघाला सावरण्यासाठी प्रयत्न केला होता, त्याला मात्र परतावं लागतंय. बिग विकेट इथून मात्र मिळाली आहे ती चिन्ह टीमला. फलंदाज प्रतीक पाटील हा बाद झालाय. आता मात्र येणारे चेंडू तुम्हाला पाहायला मिळतील 10 चेंडू आणि 36 धावेची गरज. 10 बॉल 36 धावा. नवीन बॅट्समन येतोय सुशांत पाटील. सुशांत या वेळेला आल्या पावली माघारी परततोय. बॅटची टॉप आहे, झेल उडालाय. आणि आता मात्र महागणपती चिरनेर संघ या मॅचवर आपली पकड निर्माण करताना पाहायला मिळतोय. विकेट गेल्यानंतर अडचणी वाढतील, अडचणीचा सामना करावा लागतो रोहिंजन टीमला. आणि मग आता असं एखादा खेळाडू मैदानामध्ये येणं महत्वाचं आहे की त्याच्या बॅटमधून षटकार चौकार, चौकार षटकार, फक्त त्याच धावा येतील, त्याच धावा बोलतील आणि मग धावा येतील. परंतु धावा येत नाहीत, विकेट मात्र जात आहेत आणि अडचणी वाढवल्या जात आहेत चिन्ह टीम कडून इथे रोहिंजन संघासाठी. आता मात्र आव्हान उरलंय ते 9 मध्ये 36 धावा. 9 चेंडू आणि 36 धावेची गरज असेल या मॅच मध्ये जिंकण्यासाठी आपण पाहतोय रोहिंजन टीमला. आणि मग या मॅच मध्ये अगदी आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी अगदी ऑन साइडला खेळतोय, सरळ बॅटनं आपण पाहतोय समोर खेळलाय, क्षेत्ररक्षक सज्ज आहे, चेंडूला अडवतोय. आणि त्यानंतर मात्र येणारे आता चेंडू पाहायला मिळतील 8 आणि 35 धावेची गरज आहे. 8 बॉल्स 35 धावा.
अगदी या मॅच मध्ये शेवटपर्यंत कसा सामना असेल तुम्हाला पाहायला मिळतील. त्यानंतर आपण पाहताय आमचे सन्माननीय संग्राम हॉटेलचे सर्वेसर्वा संजयजी पोपेटा साहेबांचे इथे शुभागमन झालंय. त्यांचं आपण स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. इथून मात्र फटका एक्झिक्यूट करतोय अलॉंग द कार्पेट चेंडू पाहायला मिळेल. सरळ सिंगल, तिथून मात्र डबल. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट, 2 धावा कंप्लीट आणि या 2च्या मदतीनं येणारे चेंडू आता मात्र 7 आणि 33 धावेची गरज. 7 बॉल 33 धावसंख्या टोटल जोडली आहे ती फक्त 15 धावा. अगदी षटक संपत आलंय, तिसरं षटक. आणि मग आता आपण पाहिलं तर येणारे 7 चेंडू 33. बॅटवर प्रॉपर येत नाहीये, टायमिंग जुळत नाहीये, फटका चांगला कन्वर्ट होत नाहीये. त्यानंतर आपण जर पाहिलं असेल तर मग चांगली गोलंदाजी केली जातीये. मोठे फटके मारण्यासाठी अगदी पाहिलं तर दूर ठेवलं जातंय खेळाडूंना. आणि मग या चेंडूवर पुन्हा एकदा आपण पाहिल्या 2 धावा, 6 बॉल्स आणि आता 31 धावेची गरज. 6 बॉल्स रिमेनिंग, 31 रन्स रिक्वायर्ड या मॅच मध्ये जिंकण्यासाठी करायचे. त्या जय दुर्गा टीम रोहिजन संघाला महागणपती चिरणे टीमच्या समोर 6 बॉल आणि आता 31 धावेची गरज आहे. 6 बॉल मध्ये 31. कोण असा गोलंदाज अगदी पाहायला मिळेल त्याच्यावर विश्वास, त्याच्यावर जबाबदारी दिली जाईल. आणि मग बॅटिंग जी करणारे बॅट्समन आपण पाहत आहे प्रथम घरत आणि आशिष पाटील, हे काय करतील या मॅच मध्ये. 6 चेंडू मध्ये 6 षटकार, 5 चेंडू मध्ये 5 षटकार, 1 सिंगल, अशा 31 धावा. हे अजून काही या मॅचचं चित्र असेल. पाहूया 6 मध्ये 31. बॉलिंग मार्कवर येतोय गोलंदाज निहार बैकर. हा सामना जर अगदी रोहिंजन संघाने जिंकवला तर अलंकारजी ओपी यांच्याकडून आपण पाहताय 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. परंतु 6 बॉल्स आणि आता मात्र 31 धावेची गरज आहे. पहिला चेंडू आपण पाहताय निहार बैकरला आपण पाहताय पहिला चेंडू डॉट टाकतोय. येणारे आता 5 चेंडू 31 धावा. 5 मध्ये 31. जोरदार अपील पाहायला मिळत आहे. पंचांचा बोट अवकाशामध्ये पाहायला मिळेल. लेग बिफोर द विकेट LBW आणि फलंदाज बाद. 4 मध्ये 4 बॉल आणि 31 धावेची गरज. 4 बॉल्स 31 धावा. कारण कसं आहे ना, गेल्या वर्षी चॅम्पियन परंतु दुसऱ्या वर्षी वर्ष बदलतं, बऱ्याच गोष्टी बदलतात. आणि मग जर तुमचा खेळ जर तसा चांगला राहिला तर मग मॅच मध्ये पुन्हा एकदा तुम्ही येऊ शकता. परंतु पहिला सामना अगदी रोहिंजन संघाने जिंकला. खूप चांगली बॅटिंग, खूप चांगली गोलंदाजी आपण पाहिली अगदी केगावच्या समोर. आणि त्यानंतर मग आता मात्र या मॅच मध्ये जो महागणपती चिरनेर संघ आपण पाहत आहे आणि त्यांच्या समोर खेळत असताना थोडंसा डोईचं आव्हान पाहिलं 48 धावेचं. अगदी आपण पाहिलं तर मग धावा जमवता आल्या नाही. चांगली गोलंदाजी झाली, डॉट विकेट, या सर्व गोष्टी आपण पाहिल्या. आता मात्र 4 चेंडू आणि 31 धावेची गरज. 4 चेंडू आणि 31 धावा. चला मॅच सुरू करा. 4 बॉल्स 31 धावा. हा चेंडू आपण पाहताय लेग स्टंपच्या बाहेर. पंचांचा इशारा अवांतर येतोय. वाईड आलाय. वाईड न एकदा जोडली जाईल. आता मात्र 4 मध्ये 30 धावेची गरज आहे. 4 चेंडू आणि 30 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. इथून मात्र आणखी एक फटका फसला गेलाय
आणि आणखी एक फलंदाज बाद, आणखी एक विकेट जातोय रोहिंजन टीमचा. आव्हान मात्र आता अगदी खूप जड झालंय, अगदी डोक्याच्या वरती पाहायला मिळत आहे. 3 चेंडू आणि 30 धावेची गरज. 3 बॉल 30 धावा. तीन चेंडू आणि आता 30 धावेची गरज आहे. क्रिकेटची आवड अगदी माणसाला वेळ असो काळ असो कुठे घेऊन जाईल सांगू शकत नाही. हॉटेल बंद केलंय, त्यानंतर सरळ मैदानावर आलेत आणि या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आमचे संजयजी पोपेटा संग्राम हॉटेलचे सर्वे सर्वा तुम्हाला पाहायला मिळतील. अगदी आपण पाहू शकाल नक्कीच. आणि कामं असतात, बिझी शेड्यूल, त्यामधून वेळ काढला जातोय. आमचे मंगेश दादांना पाहू शकाल बघा, त्यांच्या सुद्धा अगदी डोल्याला झोप नाहीये. खारघरवरून मैदानावरून सामने संपले की घरी जाणं, सर्व आयोजन कमिटी आमची, या सर्व गोष्टी पाहायला मिळतील. आणि इथून मात्र आपण पाहताय हा चेंडू जर आपण पाहिला तर अगदी चौकार आलाय. सामना इथून फिनिश झालाय, सामना इथून जिंकलाय. तो टीम आपण पाहताय महागणपती चिरणे टीमला हार्डलक टीम रोहिंजन, अगदी गेल्या वर्षीचा चॅम्पियन, परंतु या स्पर्धेमधलं अगदी अस्तित्व प्रवास संपलाय. परंतु पुढच्या स्पर्धेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि सामना जिंकलाय चिरणे टीमला. मॅन ऑफ द मॅच 10 चेंडू 24 धावा, खेळाडू आहे साहिल चव्हाण ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चिरनेर संघ बघा, उद्या आपण 9:30 ते 9 या दरम्यान आपण इथे पोहोचायचं आहे. 9 वाजता मंगेश दादा सांगतायत 9 वाजता आपल्याला इथे पोहोचायचं आहे. 9 ला रिपोर्टिंग करा. नाही नक्कीच दादा, कारण टायमाचं महत्व राहिलं नाहीये. मॅन ऑफ द मॅच दिलं जाईल. साहिल या मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी आपण पाहताय अगदी रविराज ठाकूर, मास्टर कुक आणि अलंकार बोपी यांच्या शुभ हस्ते देऊया आपण या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला या साहिल आपण. आणि चला, कारकोपर टीमनं फिल्डिंग स्वीकारलंय, टॉस जिंकला आणि त्यानंतर मग आता बॅटिंगसाठी आमंत्रण दिलंय ते अजनबी ओळे संघाला. चला लाईव्ह बघा, लाईव्ह कॅमेरा इकडे करा आपण. ऑन स्क्रीनवर मॅन ऑफ द मॅच देत असताना आमचे रविराज ठाकूर, मास्टर कुक, त्यानंतर अलंकार भोपी आणि साहिलला दिला जात आहे सामनावीर. चला सामना सुरू करा बघा, सामना सुरू करा. अगदी राजेशजी घरत, अगदी आमचे एकनाथजी मुकादम यांना आपण पाहू शकाल. त्यांचं स्वागत करूया. आणि
हॅलो, ओवळे संघ लगेच फलंदाज पाठवा बघा, टाइमपास नको आता. 3 ओव्हरची मॅच आहे, दोन्ही पंच. आणि उद्या 6:30ला रिपोर्टिंग आहे, म्हणजे दोन्ही टीम जर आल्या तर लवकरात लवकर चेंडू पडेल. त्यामुळे उद्याचे जे संघ आहेत त्यांनी सज्ज राहायचं बघा. आणि आयोजक आता कठोर झालेत, कारण आज एक संघाला बाहेर केलंय, बाद केलं एक संघ.